नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. मी लहानपणापासून राजा बोलत असताना आता पण बरेच लोकांची इथं नारळ फुटले आणि चर्चा पण आहे गावामध्ये की नारळ फुटणार, काम होणार नाही. इथे वरिष्ठ म्हणजे दीपक दादा, तुलाच मी आग्रह करतो, अशोक माली असेल, शिवाजी पाटील असेल, सत्या असेल, आपली गंगारामजी विशाल वगैरे पोरं असल्यावर सर्वांची नावं घेता, प्रभाकरता असेल, माझं एक काम असं असतं, जर होत नसेल तर कोणाला खोटं असून आम्ही देत नाही आणि करायचं असेल तर निधी पास झाल्यानंतरच आम्ही तो काम चालू करतो. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सचिन. हे बघ राजा, आज नारळ फुटलाय, आजपासून काम चालू करायचा. नाही तर जी आजूबाजूचे लँड मालक आहेत, जमीन मालक आहेत, तुला वाटलं काय अडचण, त्यांचा सल्ला घ्यायचा. आणि दीपक दादा आहे, प्रभाकर आहे, शिवाजी आहे, या सर्वांच्या मतीने तो ब्रिज चांगलं कसं ते करायचं. कारण कसं आहे माहिती आहे का, मला वाटतं 100 वर्षानंतर हा ब्रिज होतोय. आमचा जन्म नव्हता तेव्हापासून अजून ब्रिज होतोय. 87ला पडलाय ब्रिज, दादाने सांगितलं. बघा किती वर्ष झाली. हे बघा मित्रांनो, या भागामध्ये आमची 1 गुंठा पण जमीन नाही, माझ्या घराण्यातली कोणाची. काही लोकांचा भ्रम असेल, यांना जागा डेव्हलप करायची असेल, यांना जागा विकायची असेल, काही गरज, फक्त माझ्या भावांचा या गावाचा विकास व्हावा यासाठी मी रवींद्र चव्हाणांच्या मागे पाठपुरावा करून अमरनी दिवस मेहनत घेऊन आज जवळजवळ 2.25 कोटी रुपयाचा निधी पास झालाय आणि हा कामाला सुरुवात पण होते. पुलाचा विषय खूप सगळ्यांच्या घराघरात आणि मनामनात होता आणि लगेच चालू करणार आहेत असं कॉन्ट्रॅक्टरला त्याने सांगितलं.